एक रो हाऊस तीन लोकांना विकल्याचे दाखवून फसवणूक। नाशिकमधील पंचवटी म्हसरूड परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील प्रयाग कन्स्ट्रक्शन या फर्मचा बांधकाम व्यावसायिक राजू सीताराम मानमोठे यांनी अनेकांना फसवल्याचे समोर आले असून म्हसरूड पोलिसांनी राजू सीताराम मानमोठे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। रो हाऊस खरेदी केल्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून संशयित बिल्डर राजू सीताराम मानमोठे याने तो रो हाऊस बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्या व्यक्तीस विक्री करून 30 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। राजू सीताराम मानमोठे राहणार वृंदावन नगर किशोर सूर्यवंशी मार्ग म्हसरूड असे संशयित बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे। तक्रारदार पंढरीनाथ चंद्रभान पिंगळे वय 55 वर्ष राहणार रामकृष्ण नगर मखमलाबाद यांच्या फिर्यादीनुसार 11 मे 2024 मध्ये संशयित बांधकाम व्यावसायिकाने त्यांना 30 लाखांमध्ये रो हाऊस क्रमांक 1 ची खरेदी लिहून दिली होती। बदल्यात त्यांना 40 लाख ज्यादा परतावा देण्याचेही आमिष दाखवले होते, परंतु संशयित बिल्डर राजू सीताराम मानमोठे यांनी त्या रो हाऊसचे बनावट कागदपत्रे बनवून भगवंत भानुदास पाठक यांना खरेदी करून दिला व पिंगळे यांना क्रमांक 2 चा रो हाऊस पुन्हा खरेदी करून लिहून दिला। परंतु तोच रो हाऊस त्याने याआधी कैलास नथू परदेशी यांना इसार पावतीवर लिहून दिला। त्यानुसार संशयित राजू सीताराम मानमोठे यांनी अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असून पिंगळे याची 30 लाखांची फसवणूक केल्याबाबत म्हसरूड पोलिसात गुन्हा दाखल असून अधिक तपास उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर करत आहेत। संशयित बिल्डर राजू सीताराम मानमोठे याने अजून कोणाची फसवणूक केली असेल तर म्हसरूड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।